काय नेमकी समस्या आहे चांदोली विधानसभेने? आज आपण या संदर्भात मोर्चा काढलेला आहे, महिलांनी मोर्चा काढलेला आहे. काय बोलत सर, मी महाराष्ट्र शिवसेना गड क्रमांक 160चा शाखाधीश म्हणून मी माझ्या असलपतील तसेच जे विभाग आहे घाटकोपर विभाग, ते लोकांना मी आवाहन करतो की गेल्या 1-1.5 वर्षापासून पूर्णपणे सर्व लोकांना पाण्याच्या समस्यापासून लोक त्रास भोगत आहे. मी बघू शकाल की इलेक्शन आलं की लोकांचं पाणी कसं कमी होतं. आता तुम्ही गेल्या मे महिन्यामध्ये आपल्या विभागामध्ये भरपूर पाऊस झालाय, पूर्ण महाराष्ट्रात पाऊस झालाय, आपली धरणं सर्व भरली आहेत. आणि गेल्या 1-2 महिन्यापासून जे आमदारांची माणसं असतात ती पूर्णपणे येऊन अधिकाऱ्यांना घेऊन बघणं करतात, लोकप्रतिनिधीची माणसं बघतात, आम्ही त्यांना पत्रावर करतो. पण हे जे अधिकारी आहेत हे पाणी कुठे आणतं याचा मला प्रश्न पडलाय. विषय एवढाच आहे की माणसाचा एकच प्रश्न असतो की संध्याकाळी कामावर आल्यानंतर 3-4 वाजता जे पाणी सोडलं होतं ते 4 ते 5 तास त्यांना पाणी वेळेवर भेटावं. 2 दिवस पाणी येतं, 15 दिवस पाणी येत नाही. ही जी समस्या ही वारंवार लोकांना त्रासदायक ठरते आणि यामुळे लोकांना पूर्णपणे जीवन अस्वस्थ झालं आहे. आणि दरवेळी महाराष्ट्र सेना आपल्या माध्यमातून या अधिकाऱ्यांशी, या प्रशासनाशी संपर्क साधत असतो आम्ही, पण प्रशासन कुठच्याही प्रकारे दखल घेत नाही. आणि एवढं घाणेरडं राजकारण या विभागात चालू आहे पाण्यासाठी. मला असं वाटतं की इलेक्शन आलं की पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, पाणीचा प्रॉब्लेम होतो. तुम्ही लोकांमध्ये फिरणार, लोकांच्या घरोघरी जाणार, लोकांबरोबर जाऊन प्रश्न विचारणार, मग पाणी जातं कुठे? मग तुम्हाला प्रशासन तुमच्या ताब्यात नाहीये का? तुम्ही तर सत्तेमध्ये आहात ना, तुमच्या हातामध्ये सत्ता आहे. मग असालबा जो एरिया आहे हा पूर्णपणे डोंगर भाग आहे, शिवाजीनगर हा खालचा भाग आहे, मराठवाडा आहे, नारायणनगर आहे, प्रत्येक जागी पाण्याचा विषय कसा होतो? आणि मी तुम्हाला सांगतो या खालच्या पट्ट्यामध्ये गेला पाईपलाईन दुसऱ्या प्रभागामध्ये चांगली 24 तास पाणी आहे, मग इकडे पाणी कुठे जातं? मला असा प्रश्न पडलाय की प्रत्येक वेळी हे जे अधिकारी आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचं कुठे साठेलोट आहे का? माझं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला राजकारण नाही करायचं, पण लोकांना जे 6 ते 7 तास पाणी जे भेटतं हे वेळेवर भेटावं. एवढंच आमचे तुम्हाला जे निवडून देतो आम्ही कशासाठी? आज समजा तुम्हाला वॉर्ड पडतो सर आपला? हा जो वॉर्ड आहे ही घाटकोपर विधानसभा आणि चांदली विधानसभा हा दोन्हीची बॉर्डर आहे. ही तसं चांदली विधानसभामध्ये आपण 160 वॉर्ड मोडतो. या संदर्भात आपण तक्रारी दाखल केलेली आहे सर, गेल्या कित्येक दिवसापासून मी अधिकाऱ्यांशी बोलतोय. कोण मोना मॅडम म्हणून आहे, मध्यंतरी त्या सुट्टीवर होत्या, आणि त्यांचे दुसरे जे अधिकारी होते जेई वगैरे त्यांच्याशी मी संवाद साधला. प्रत्येक वेळी ते जे त्यांचे छोटे जी माणसं असतात ते येऊन फक्त पाणी येऊन चेक करणार आणि ते त्यांना रिपोर्ट देणार. परत 2-4 दिवसांनी लोकांचे कॉल येणार, पाणी नाहीये. लोक काही लोकप्रतिनिधीकडे जाणार, आमच्याकडे येणार. माझं असं म्हणणं की कायमचा विषय काय ना सॉल्व्ह होते? हा जो विभाग आहे, समजा पाणी दुष्काळ पडलाय, कुठेतरी डोंगर भाग आहे, आपल्या विभागात पाणीच नाही असं पण नाही, पाणीचं इकडे भरपूर आहे आणि खूप चांगला सुशिक्षित एरिया आहे. लोक घरी आल्यानंतर लोकांचा प्रश्न एकच असतो की पाणी भरा. म्हणजे लोकांना फक्त पाणीच भरत बसायचं का? त्यांची काही दुसरी कामं आहे की नाही? फक्त 4 ते 5 तास तरी लोकांना पाणी सोडवा, पिण्यायोग्य तरी मुबलक पाणी द्या. स्वतःला घरामध्ये पाणी वापरायला एवढं तर पाणी भेटलं पाहिजे. प्रत्येकी पाण्याचा प्रेशर कमी करायचा, थोडं पाणी येणं, आणि हा प्रश्न हा वारंवार आहे, याचा मी धिक्कार करतो या प्रशासनाचा. तुम्ही काय बोला? आम्ही हेच म्हणणार आहे का पाणी आम्हाला टायमावर आलं पाहिजे आणि पाण्याचा प्रेशर आला पाहिजे. खूप दिवस झाले की प्रेशर कमीच आहे आमच्या इकडं, 3-4 महिने होत आले हे असंच होतंय. किती मिनिटं पाणी येतं, किती तास येतं, काय पाणी येतं 3-3:30च्या नंतर पाणी येतं आम्हाला. 3-3:30 नंतर पाणी सुरू होतं? असं 3-4 महिने झाले हे असंच आहे. पाण्याचा प्रेशर एकदम कमी दिला आम्हाला. पहिले येत होतं एवढं पाणी, असलपात एवढं पाणी होतं ना, आता पाणीच नाही. ठीक आहे, तुम्ही काय बोलता? पाणीच येत नाही आमच्या इथं. तुम्ही या संदर्भात तक्रार केलेली का? हो, आम्ही सर्वांना तक्रार. या विभागाचे कोण स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक, त्यांना काय तक्रार केलेली? आम्ही वारंवार तक्रार केली होती. मी शिवाजीनगर एरियामध्ये राहते, आमचा खालचा पट्टा पडतो तरी सुद्धा तिकडे पाणी येत नाही. आम्ही वारंवार तक्रार केलेली आमदारकडे, खासदार, नगरसेवक जे होते पहिले इथले त्यांच्याकडे आम्ही तक्रार करून सुद्धा आम्हाला पाणी भेटत. म्हणलं एकच प्रश्न पडतो की जर निसर्गाने जर पाणी दिले, एवढे धरणं भरलेत, मग आम्हाला का त्यापासून वंचित राहावं लागतंय? किती आम्ही अजून त्रास सहन करायचा आहे पाण्यासाठी? त्याच्यासाठी आम्हाला आता आंदोलन करायची वेळ आमच्यावर का आली आहे हे मला प्रश्न विचारायचे आहेत सरकारला. आम्हाला लवकरात लवकर याचा काहीतरी बंदोबस्त करा, मार्ग काढा, कारण पाण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. पाणीचं जीवन आहे आणि जर पाणीच नसेल तर आम्ही काय करायचं? तुम्ही काय बोलाल? बोला ना. पाणी ही मानवाची गरज आहे आणि ते प्रत्येक मानवाला म्हणजे मिळालंच पाहिजे. ते किती दिवसापासून पाण्याची समस्या आहे तुमच्या? पाण्याची समस्या तर तसं 1 वर्षापासून पाण्याची समस्या आहे, पण जेव्हा
इलेक्शन येतं तेव्हा पाणी बरोबर येतं आणि इलेक्शन संपल्यानंतर पाण्याचं म्हणजे पाणी येतच नाही की त्यांना आम्हाला वारंवार कंप्लेंट करून पण जर पाणी येत नसेल तर अशा प्रशासनाचा उपयोग काय आमच्यासाठी. आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितोय की कमीत कमी आम्हाला आमच्या गरजेपुरतं तरी पाणी अवेलेबल करून द्यावं. एकीकडे पाऊस मुंबईमध्ये प्रचंड पडलेला आहे, सर्व धरणं भरलेली आहे, मात्र मुंबई सारख्या शहरात अजूनही पाण्याची टंचाई आहे. मी आता आहे मुंबई महापालिकेच्या वॉर्ड नंबर 160 मध्ये आहे. तिथे पाण्याची इतकी कमतरता आहे, एक 2-2 दिवसाआड पाणी येतं. माझ्यासोबत काही महिला आहेत, आई आहेत. ताई, काय बोलाल, काय नेमकी समस्या पाण्याची आहे, किती दिवसापासून पाण्याची समस्या आहे? 2 ते 2.5 महिने झाले या गोष्टीला आणि कमीत कमी आम्ही आज 2 हांडे किंवा 4 हांडे याच्यावर आम्हाला पाणी मिळत नाहीये. त्यामुळे आमचा खूप प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे आणि त्यातून मी नेहमी आजारी असते. त्यामुळे मला कुठं जाता येत नाही पाणी आणण्यासाठी किंवा काही नाही. आणि स्वतंत्र नळ आहे माझा, स्वतंत्र मीटरचा नळ आहे, तरी आम्ही स्वतः बिलं भरतो तरी मला एवढी बिलं पाठवतात की प्रमाणाच्या बाहेर. पाणी किती दिवसाआड येतं तुम्हाला? पाण्याची किती दिवसांनी पाणी येतं? पाणी येतं पण 1 तास अर्धा तास एवढाच प्रॉब्लेम आहे. संध्याकाळी तर येतच नाहीये. 9:30च्या नंतर तर पाणीच गायब होतंय. 9:30 नंतर पूर्ण पाणीच नाही. 2 बादल्या किंवा 3 बादल्या मिळतात. मला पाण्याचा स्पेशल संपूर्ण माझ्या दोन्ही टाक्या घरातल्या रिकाम्या पडल्यात. अक्षरशः त्याच्यात एक तांब्यावर पाणी निघणार नाहीये. ताई, तुम्ही काय बोलाल? आता माझं सांगते मी, माझा मुलगा 10वीला आहे, आता एक मुलगा 7वीला आहे आणि 10वीचं वर्ष महत्वाचं वर्ष असतं. आता मला सांगा, आता जर पाण्याला उशीर झाला तर मी जेवण कधी बनवणार आणि जेवण कधी बनवणार तर झोपणार कधी माझी मुलं आणि सकाळी 7 वाजता शाळा असते. कसं होणार? असं इतर वेळेस आम्ही कधी एकमेकांची तोंड बघत नाही पण पाण्यामुळे रोज वाद होतो आमच्यामध्ये. आणि मला इतर बीपीचा त्रास आहे, मला पण मग थरथरालं होतं माझं सुद्धा. मग काय करणार आहे रोज याच्यामुळे दवाखान्यात समस्या आहे. 2-2.5 महिने झालेत तेव्हापासून त्रास होतो हा पाण्याचा. वर्षभरात 1 ते 2 महिने आम्हाला चांगलं. हा 2 महिने कंटिन्यू व्यवस्थित पाणी येतं आणि असं इतर वेळेस असं चालू आहे पाण्याचं. ताई, तुम्ही काय बोलाल? 2 महिने झाले पाणी नाहीये. अशा अवघड परिस्थितीमध्ये मी कशी फिरू शकते? माझे मिस्टर कामावून येऊन 10 वाजता पाणी भरतात. तुम्हाला चांगलं वाटतं का असं? कोणी एक तर पाणी पण देत नाही, कोणाकडे खंडा मागायला गेलं तर नाही म्हणते आमचे नंबर सोडून तुम्हाला कसं द्यायचं? एवढ्या अवघड परिस्थितीला 8 महिन्यानं असं पाणी नाही घरात म्हणल्यावर कसं वाटणार? किती दिवसापासून 2.5 महिने झाले. मग एक तर माझी तब्येत खराब तरी पण मी पाण्याला इकडे तिकडे मला पाणी भेटतच नाही? पाणी म्हणजे मला नाहीच आहे. 2 महिने झाले माझ्या नळाला बिलकुल पाणी नाही. मग ह्या संदर्भात तक्रारी केलेली आहे का? अधिकारी कोण आलेले का? आता सगळ्यांकडे गेलो, भरपूर जणांकडे गेलोय. येऊन जात्या बघून जात्या पण ते काहीच होत नाही. काल पण ते किरण येऊन गेला. मग मला एक गोष्ट समस्या मांडायची, कारण 4-5 वर्षापूर्वी अश्विनी मतेबाई ज्यावेळेस निवडून आल्या होत्या त्यावेळेस या एरियात पाण्याची कमतरता नव्हती अजिबात. हे सत्य आहे. तुम्ही काय बोलाल? ते अश्विनी मते मॅडम होते ना तेव्हा भरपूर पाणी होतं पण ते हे आता झालं. पाण्याची समस्या किती दिवसापासून तुम्हाला येते? अहो आता जवळजवळ 2 वर्षातून फक्त 1-2-3 वेळा व्यवस्थित पाणी येतं, नाही तर पाणीच व्यवस्थित येत नाही. आज 2-3 वर्ष झाले पाणी व्यवस्थित येतच नाही आम्हाला अजिबात, माहिती का? नाही तर पाणी खूप प्रेशरने असायचं पहिलं. जेव्हा अश्विनी मध्ये होते तेव्हा भरपूर पाणी असायचं आम्हाला. पण त्याच्यानंतर हे झाल्यापासून पाणीच अजिबात, पाणी प्रेशरच फार बंद करून टाकलेला आहे पाण्याचा. फार बिलकुल पाणी नाही अजिबात. 1 वाजता पाणी येत होतं, त्याच्यानंतर त्यांनी 3 वाजता पाण्याचा टायमिंग केला. 3च्या आता 3:30 झाले, 3:30च्या आता डायरेक्ट 4 वाजले. 4 वाजता पण पाण्याची माणूस वाट पडत येत नाही. 4 वाजता आलं तर 4:30ला पाणी गायब होतं तर डायरेक्ट 8 वाजता पाणी येतं. 8 वाजता भेटलं 2-4 बादल्या तर परत मध्ये जात 9 वाजता तर 9:30ला आलं 2-3 बादल्या भेटलं तर झालं. परत 10 वाजता पाणी गायब होत. कसं पण 10 पण नाही वाजत, 10च्या आधीच पाणी जातं. कसं माणूस बरं एका नळावरून 2-2, 8-8, 9-9 नंबर आहेत, कसं पाणी भेटणार? 15 मिनिटं काय 5-5 मिनिटं सुद्धा पाणी भेटत नाही, माहिती का? याच्यावरून वाद होतात, भांडणं होतात, माहिती का? ह्या पाण्यामुळे मोठमोठे वाद निर्माण होत आहे. ते अशा यांना पाण्याची खूप 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 मोठी गरज आहे, अत्यावश्यक आहे. मुंबईमध्ये पाणी पूर्ण धरणं भरलेली आहे, तरीही अजूनही घाटकोपरकरांना, जे चांदोलीकर आहेत घाटकोपर, त्यांना अजूनही पाण्याची कमतरता आहे. मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी.
₹1 भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.